राधे चल माझ्या गावाला जाऊ. गोड असणार गोड कारण तर फोंडेजींना चहा देते कारण याच्यामुळे शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढतं. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर मैत्रिणो, आपल्या व्हिडिओची सुरुवात आज दुपारी 12 वाजता होत आहे कारण मना माझा काल रात्री आमच्या नवीन घरी गेलेला, तो आत्ता आलेला आहे 11 वाजता. त्याच्यानंतर येऊन झोपलेला आहे, त्याच्यामुळे मला आत्ता सुरुवात करावं लागत आहे व्हिडिओला. तर सकाळची पूजा वगैरे झालेली आहे, आमची नाश्ता सुद्धा झालेला आहे. नाश्त्याची खूप सारी भांडी इथं पडलेली आहेत. नाश्त्यामध्ये मी आज बनवला होता उपमा, डाळिंब आणि केळी होती खायला. आमच्या नवीन घराच्या परिसरामध्ये पपई झाड आहे, तिथून पपई आणलेली, त्याच्यामधली एक पपई पिकलेली तर ती सुद्धा चिरून खाल्लेली आहे मी सकाळी. मनाच्या फोनमध्ये आम्ही व्हिडिओ काढत असतो, पण मनाच फोन घेऊन गेल्यामुळे काय आज व्हिडिओ नाही काढला. तर आज दुपारी 12 वाजल्यापासून व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज खूप शांती आहे आमच्या घरामध्ये. फोंडेजी या इथं झोपलेले आहेत बघा, निवांत आरामात नाश्ता करून झोपलेले आहेत, फुल नाश्ता. आणि दादू मस्त 1 कप भर कॉफी पिलेली आहे या पोरांनी. आणि मना सुद्धा येऊन झोपलेला आहे. आता हा 2-3 तास उठणार नाही. तर आता मी काय करते, कपडे धुवायला टाकते मशीन मध्ये आणि दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करते. ह्या डेचकीमध्ये मी तुरीची डाळ शिजायला ठेवलेली आहे. आणि हा जो वरती फेस असतो ना, हा खायचा नाही, हा काढून टाकायचा कारण याच्यामुळे शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढतं, पित्त वाढत असतं. त्याच्यामुळे म्हणतात ना डॉक्टर की तुरीची डाळ कमी खा, तर ह्याच कारणामुळे कमी खा म्हणून सांगत असतात. तरी मी हा फेस नेहमी काढून टाकत असते. आणि नंतर मग याच्यामध्ये हळद, मीठ, हिंग टाकायचं आणि छान मऊ शिजून घ्यायची, मग तडका द्यायचा तुरीच्या डाळीला. तुरीच्या डाळीमध्ये मी हळद, मीठ आणि हिंग टाकलेलं आहे. आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं असतं आणि मग वरून असं ग्लासभर पाणी ओतायचं, म्हणजे छान आपली डाळ शिजते मऊसूत. आणि या इथं फोंडणीसाठी मी गुळाचा चहा बनवत आहे. याच्यामध्ये मी इलायची आणि सुंठ कुटून टाकलेली आहे. चहा शिजतोय तोपर्यंत मी भांडी घासून घेते. तर मग चहा तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद करते आणि चहा या कपामध्ये सोडते आणि फोंडेजींना देते. आणि मी सुद्धा घेते चहा, मला गुळाचा चहा आवडतो. 10 सेकंदानंतर याच्यामध्ये दूध ओतत असते. तर 10 सेकंद झालेले आहेत. आता मी चहामध्ये दूध ओतते. वा 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 वा. तर फोंडेजींना चहा देते. फोंडेजी चहा घ्या, चहा. मागील आठवड्यामध्ये आम्ही सुसच्या घराच्या परिसरात जे पपईचं झाड आहे तिथून पपई आणलेल्या 2, तर तुम्ही पाहू शकता एवढ्या छान पिकलेल्या आहेत. तर ही पपई थोडीशी मला दबल्यासारखी वाटते जी. तर या पपईमध्ये खूप साऱ्या बिया आहेत. आता हे काढण्यासाठी बारका चाकू घ्यावा लागेल मला. ज्या पपईमध्ये बिया ती गावरान का? हो असं म्हणतात. काय काय पपई अशा असतात की मार्केटमध्ये येतात ना बाजारात, तर त्याच्यामध्ये बीज काय नसतात, कुछ भी बीज नाही राहते. तर ती पपई कशी येत असेल पुन्हा? ती एकदाची ती परत येतच नाही. हो का? असं असणार. जर वीज नसेल तर येणार कसं काय? बरोबर. मी आणि फोंडेजीने आता गुळाचा चहा पिलेला आहे, त्यामुळे पपई नाही खाणार आहे. ही पपई मी दादूला देणार आहे चिरून. छोट्याला? तो तर झोपलाय गद्धडा कुठला. मग त्याला सगळं देते काय? खाईल ना तो पण. दादूला देते खायला. मनीषला ठेवा. मनीषला पण ठेवा. दादू ले बेटा खाली. मला तर आंबाच वाटतोय हा. गोड असणार. गोड कारण फरक म्हणजे काय? अरे बारीक कुठे तुकडे केलेत बाळा. अरे बाळा, हाताने खायचं असतं. हाताचं पाणी ते डोंगरात आहे ना. जे हाताने खातात गावठी आहेत का? ऐक ना बाळा, 5 हात बोट केलेत कशाला? हे पंचतत्व आहेत. 5 बोटांनी खायचं असतं अन्न असतं. आणि त्याचं म्हणतात ना काय होतं, डोकं गोड आहे. सकाळची खायला लागली ना रे. सकाळची ना जास्त पिकलेली होती पपई, त्यामुळं थोडीशी
कडवट लागली. तुमचं लक्ष कुठं असतं? 2-3 दिवसापूर्वीच पिकलेली पण आम्ही पेढ्यासारखं लागते थोडं. पेढ्यासारखी. आता आपण चहा मी पिलाय. पण थोड्या वेळाने खाणार, पण आता नाही. चहा पिलाय मी आणि फोंडेजीने आता गुळाचा, त्यामुळे आम्ही आता नाही खाणार आहे, थोड्या वेळाने खाणार. मैत्रिणो, ही हळद आहे जी की आम्ही उदक जयंतीच्या वेळेस विड्याच्या पानावर पुजलेली, आणि ही काल रात्री मी पाण्यामध्ये भिजायला ठेवलेली. तर आता चांगली भिजलेली आहे आणि याचे मी बारीक तुकडे करणार आहे आणि वाळवणार आहे, आणि चांगली वाळल्यानंतर मिक्सरमध्ये वाटणार आहे. म्हणजे अजिबात वाया नाही जाणार आपली हळकुंड सुद्धा. काही लोक काय करतात, असे विड्याच्या पानावर पुजलेले हळकुंड, खोबरं, खारी, सुपारी असे फेकून देतात, पण मी काही नाही फेकून देत. तर त्याचा असा वापर करत असते चांगला. याला चांगले तर 3-4 दिवस वाळवायची, मग मिक्सरमध्ये पावडर करून ठेवणार आणि वापरणार ती स्वयंपाकामध्ये. या चाळणी ठेवते हळद आणि 2-3 दिवस छान उन्हामध्ये वाळून घेते. तर आमच्या खिडकीमध्ये सोडून घेत आहे, तिथे ठेवते मी हळद. आता मी दोडक्याची चटणी बनवणार आहे. तर हा दोडका मी छान किसून घेते आणि दोडक्याची चटणी आणि डाळ भातच बनवणार आहे मी आता दुपारी जेवणासाठी. मला नाही भूक. तुम्हाला नाही भूक? ठीक आहे, नका जेवू, पण भात तर बनवलेला आहे भरपूर. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. तर या इथं मी दोडक्याची चटणी बनवत आहे आणि डाळीला तडका सुद्धा दिलेला आहे. डाळीचा गॅस बंद करते. सुंदर सुगंधी डाळ तयार झालेली आहे. दोडक्याच्या भाजीपेक्षा दोडक्याची चटणी लवकर बनते, त्यामुळे मी आज चटणी बनवलेली आहे. तर याच्यावरती झाकण ठेवते. 10 मिनिटात आपली दोडक्याची चटणी तयार होईल. आणि सारखं दोडक्याची भाजी खाऊन कंटाळा सुद्धा येतो, म्हणून आज थोडासा वेगळा प्रयत्न केलेला आहे चटणी बनवायचा. करायचं की नाही? मी आणि फोंडीचे आता जेवण करतो आहे. चिरंजीव म्हणाले की आम्ही थोड्या वेळ जेवण करतो. म्हटलं ठीक आहे, आम्हाला बाहेर पण जायचं आहे, म्हटलं आपण दोघं जेवण करतो. कशाला सांगते अशी? मग बोलावं लागतं. म्हणजे आपण जर एखाद्या समोर खात असतो तर त्या पुढच्यांना पण बोलायचं असतं. तो समोरच्या व्यक्तीविषयी रिस्पेक्ट असतो. ठीक आहे, मी भात आणि दोडक्याची चटणी खात आहे. फोंडेजी पण दोडक्याची चटणी खात आहेत आणि डाळ पण देते फोंडेजीला. मी डाळ नाही खात आहे. ब्रह्म ब्रह्मार्य विष्णु मुक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा दोषो न लिप्यते. ज्येष्ठ चिरंजीव इथं जेवण करतायत आणि कनिष्ठ चिरंजीव तिकडे जेवण करतायत. तर असं चालू आहे आणि दोघे जण सुद्धा फोन बघत जेवण करत बसलेले. तू आता ठेवला फोन? कुठे फोन? दिखा चोर काही का. मांडी उचल. तुम्हाला दिसला ते बघ, तिथे तुझा फोन आहे. फोन लावल्याशिवाय यांना जेवणच जात नाही. म्हटलं आता जेवण करा दोघांनी, खूप वेळ झालेला आहे. कोणते तर बाहेर गेलेले आहेत, आम्हाला पण बाहेर जायचं आहे थोड्या वेळाने. थोड्या वेळ मी आराम करते. तुम लोग आराम से खाओ. खायला काय आणू बाळा? चाप. कसली चाप? शी बाबा, आपल्याला तर नाही आवडत, खूप जड असत पचायला. ते सोयाबीनचं पनीर असतं ते. हो बरोबर आहे. दादू माझा अजून सुद्धा लहान आहे. आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा म्हणतो तू माझ्यासाठी काय आणणार, विचारतो काहीतरी घेऊन या असं म्हणतो. अजून लहान आहे. ठीक आहे, ऐसाही राहा कर बच्चा. आम्ही म्हातार झालं ना तरी तू विचारायचं माझ्यासाठी काय घेऊन येता. ठीक है, खा ले अभी खाना, खा ले. हमारी माँ आ गई. सू लाया तुम्हारे लिए क्या लाया? चाट लेके आई हूँ. चाट किधर है? ये तो सब्जी है बेटा. चाट लेके आई. तुम्ही बोलता ना खायला आणा. नहीं मी बाहेर होता ना खायला. मेरे छोटे 2 बच्चे है, बहुत सारा सब्जी लेके आई आज. तुला भूक लागली? भूक लागली? मला भूक लागली नाही ना, पण मी तुमच्यासारखं चाटपाट नाही खात. Here is our चाट. हे चाट आहे. संत्रा आणलेला आहे अजून भरपूर, ज्यूस म्हणून प्या. तुमचा असा चेहरा का उतरलाय? अरे काल पण तुम्ही किती बाहेरचं खाल्लं, आज पण एवढं सगळं आणलं. काल बाहेरचं कुठे खाल्लं? काल बाहेरचं जेवण केलं ना. जेवण वेगळं झालं. पाहिलं का? उई, बापरे बाप. काय ते? हे काय ओळख?
हे काय ओळख? खडी साखर. खडी साखर आहे? खाऊन बघ ना. खडी साखर नाही सॉल्ट आहे ते. हे दगडी मीठ आहे. हा मी ओळखलं बाई. काल आम्ही बाहेर गेलेलो ना, तर असं हायवेवरती थांबलेले टेम्पो भरून लोक. तर हे मीठ आहे 60 रुपये किलो. हे आम्ही विचारलं त्यांना कुठून आणलेले मीठ, तर ते काय बोलले पंजाबवरून आलेलं आहे. कारण पाकिस्तानमध्ये दगडी मिठाच्या खाणी खूप आहेत. तर ते बोलले मला वाटतं तिकडून आणले असतील, पंजाबमध्ये पण असतील, तर पंजाबमधून आणलेले बोलले. तर हे मीठ आम्ही एमर्जन्सीला वापरणार. आणि हे असं काळं झालेलं आहे, तर ते म्हणले धुवून वापरा. थोडस हे काळं जाईल ना, जास्त नाही म्हणून. 2 किलो वजन आहे. काळा निघत आहे, काळा 2 किलो वजन आहे. धुव आणि 1 किलो करू. ठीक आहे चालेल. चल आता मग मी आता स्वयंपाक करते. याच्यामध्ये बघ बर. अरे त्याने कमी केलं क्वांटिटी. माहित नाही बघ. काय राव, अरे अगोदर मोठं भेटायचं, आता छोटं केलं. 60 रुपये का 70 रुपयाला नाही. वा 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 जी ललचाए. मी ना फक्त वास घेते वास घेऊनच पोट भरणार आहे. कारण मला हे म्हणतात ना पथ्यकर आहे. मला असं समोसा वगैरे काही खायचं नाही. वाटाणे आहेत, हे मुलं खातील. मी माझ्यासाठी आता भाकरी बनवते आणि जेवण करते. दादूने माझ्या देवासमोर दिवा लावलेला आहे आता. आणि 2 जण मस्त दिल्ली चाटचा आस्वाद घेत आहेत. मग हे काय म्हणतात कटोरी चाट आहे आणि हे समोसा चाट आहे. कसे चॅनलवर जुना व्हिडिओ आहे दिल्ली चाटचा, जाऊन पहा. अरे हा. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.